जे देवावर विश्वास ठेवत नव्हते ते आज देवावर विश्वास ठेवण्यास तयार झाले. कशामुळं? तर त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका सत्य घटनेमुळं. मित्रांनो, अशी काही मंडळी आहेत, अशी काही लोक आहेत, प्रचंड थोर आहेत आणि कालानुरूप आपण त्यांचा अतिशय विसर पडलेला असतो आपल्याला. परंतु त्यांची जी काही कर्तव्य आहेत, त्यांची जी काही कामं आहेत की ती समाजात आजही तेवत आहेत. आणि असंच एक तेवणारा, समाजात तेवणारा नंदादीप, मुंबईतील एक नंदादीप, तो म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. आणि या डॉक्टर नीतू मांडकेंची एक कहाणी, एक सत्य घटना आज मी आपल्या समोर घेऊन येत आहे. मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आज आपण जी सत्य घटना पाहणार आहोत डॉक्टर नीतू मांडके यांच्यावर, त्या सत्य घटनेचं नाव आहे देवामुळं परिवर्तन घडलेले डॉक्टर नीतू मांडके. तर कसं परिवर्तन घडलं त्यांच्यामध्ये ते आज आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं. मित्रांनो, सर्वांना सुपरिचित असलेले हे डॉक्टर नीतू मांडके, या डॉक्टरांनी लीलावती हॉस्पिटल किंवा इतर काही हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये अनेक लोकांची हार्ट सर्जरी केली, हृदयाची शस्त्रक्रिया केली, अतिशय केली. ह्यामध्ये अनेक सेलिब्रिटी असतील. एकदा बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रचार करताना त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि मग त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. आता हे नक्की झालं की बाळासाहेब ठाकरे यांची शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. पण ही शस्त्रक्रिया करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग सर्वानुमते असं समजलं किंवा असं ठरलं की बाळासाहेब ठाकरे यांची शस्त्रक्रिया डॉक्टर नीतू मांडके यांनीच करावी. सक्सेस झाली, शस्त्रक्रिया सक्सेस झाली. त्यानंतर बाळासाहेब अनेक वर्ष जगले. परंतु अनेक लोकांना जीवदान देणारा हा राजा, अनेक क्रिटिकल हृदयाची शस्त्रक्रिया करणारा हा राजा, लहान मुलांचं हृदय ते तर एवढंच असतं छोटंसं, त्याच्यावरही शस्त्रक्रिया करून त्या मुलांना जीवदान देणारा हा नीतू मांडके नावाचा नंदादीप मात्र स्वतः हार्ट अटॅकने गेला. हे किती दुर्दैव. लीलावती हॉस्पिटलमध्येच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. नीतू मांडके नावाचा नंदादीप मालवला, तोही अनेक लोकांना जीवदान देता देता देता, ज्या अवयवावर त्यांनी आयुष्यभर काम केलं, त्यांनी अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलं, त्याच अवयवामुळे हा बिचारा नंदादीप मालवला गेला. केवढं हे दुर्दैव. जिथे कोणी हात घालायला मागत नव्हतं, अनेक डॉक्टर सांगत होते की आम्हाला ती शस्त्रक्रिया होणार नाही, ती शस्त्रक्रिया डॉक्टर नीतू मांडके करायची. त्यांच्या क्लिनिकमध्ये किंवा त्यांच्याकडे आलेला जो काही पेशंट असायचा, ते पेशंट, नीतू मांडकेंचा स्वभाव अतिशय मिश्किल होता. अशा मोठ्या मिशा, चष्मा, भरपूर उंची आणि असा दांडगा माणूस होता. पण चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. असा हा माणूस ऑपरेशन थिएटर मधून एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया घेऊन आला तर बाहेर त्या रुग्णाचे नातेवाईक बसलेले असतात आणि या रुग्णांच्या नातेवाईकांना अगदी
त्या मिशीमध्ये हसत डॉक्टर नीतू मांडके म्हणायचे, मग बॉडी कधी नेताय? त्यावेळेला त्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकायचा आणि मग पुन्हा हे डॉक्टर नीतू मांडके आपल्या मिशीमध्ये हसून म्हणायचे, काळजी करू नका, मी आहे ना, तुमचा पेशंट एकदम सुखरूप आहे आणि अमक्या दिवशी तुम्ही त्याला घरी घेऊन जा. असा हा नीतू मांडकेंचा मिश्किल स्वभाव. इतका गोड माणूस, अनेक लोकांना जीव देणारा माणूस, अनेक लोकांना जीवदान देणारा माणूस मात्र त्या हृदयविकारानेच गेला. हे मोठं दुर्दैव. मित्रांनो, या माणसाचा देवावर कधीही विश्वास नव्हता. आपले हात आणि आपलं कर्तृत्व याच्यावरच त्यांचा विश्वास होता. अर्थात अमेरिकेमध्ये डॉक्टर पिकासिओ सारख्या अतिशय विख्यात अशा सर्जनच्या हाताखाली यांनी काम केलेलं होतं आणि त्यामुळं त्यांचा, डॉक्टर नीतू मांडके यांचा स्वतःवर फार विश्वास होता, स्वतःच्या हातावर फार विश्वास होता. त्यामुळं देवबिव हे ते काही मानत नव्हते. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये मित्रांनो अशी घटना घडली की त्या घटनेमुळं काय झालं ते बघूया आपण आता. एकदा डॉक्टर नीतू मांडके यांना दिल्लीला कॉन्फरन्सला जायचं होतं. जाणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यामुळं त्यांनी गाडी काढली, ड्रायव्हर घेतला आणि एअरपोर्टला त्या ड्रायव्हरने त्यांना ड्रॉप केलं आणि त्यांचं फ्लाईटचं तिकीट बुक झालेलं होतं. त्यामुळे ते एअरपोर्टमध्ये घुसले. परंतु एअरपोर्टमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्यांना कळालं की वातावरण खराब असल्यामुळे, वातावरण ढगाळ असल्यामुळे, खूप पाऊस असल्यामुळे त्यांच्या फ्लाईटचं उड्डाण रद्द झालेलं आहे. आता दिल्लीला तर जायचंय. मग त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला पुन्हा कॉल केला की बाबा रे, गाडी पाठीमागे घेऊन ये, फ्लाईट माझी कॅन्सल झालेली आहे, त्यामुळं बाय रोड कारने आपल्याला दिल्लीला जायचंय. पण याच वेळेला त्यांचा जो काही ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरने बघितलं की बाहेर प्रचंड खराब वातावरण आहे, रोडवरचं काही दिसत नाहीये, पाऊस भरपूर चाललेला आहे आणि अशा वेळामध्ये डॉक्टर नीतू मांडके यासारख्या थोर डॉक्टरांना घेऊन आपण दिल्लीला जायचं, उद्या काही रस्त्यामध्ये झालं तर त्याचा सगळा ब्लेम आपल्यावर येईल. आणि त्यामुळे त्या डॉक्टरांच्या ड्रायव्हरने असं सांगितलं की डॉक्टर मला येणं जमणार नाही. पण डॉक्टर हट्टी होते, जितके मिश्किल होते तेवढे ते हट्टी होते. ते म्हटले गाडी मला आणून दे आणि मी गाडी घेऊन दिल्लीला जातो, मला जाणं फार गरजेचं आहे. ड्रायव्हरने गाडी एअरपोर्टला डॉक्टरांना आणून दिली. डॉक्टरांनी गाडी घेतली आणि सरळ दिल्लीच्या दिशेने प्रस्थान सुरू केलं. हवेमध्ये खूप गारवा होता, विजांचा चमचमाट होता आणि पाऊस भरपूर पडत होता, धुकं भरपूर होतं. रस्त्यामध्ये अक्षरशः काही दिसत नव्हतं आणि अशा वातावरणातच डॉक्टर नीतू मांडके हे दिल्लीच्या दिशेने आपल्या कारने स्वतः चालवत. बाळासाहेब ठाकरे यांचं ऑपरेशन करताना असं म्हणतात की या माणसाला अगदी दरदरून घाम फुटला होता. पण तोच माणूस आज मोठ्या धीरानं एवढ्या खराब वातावरणामध्ये स्वतः कार चालवत दिल्लीकडे निघालेला होता. आणि अशा या खराब वातावरणात, ढगाळ वातावरणात, प्रचंड पावसात, प्रचंड धुक्यामध्ये डॉक्टर नीतू मांडके दिल्लीचा रस्ता भरकटले आणि ते भलत्याच रस्त्याला निघून गेले. रात्रीचे 7 वाजत आले होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण आता भरकटलेलो आहे, आपल्याला कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. समोरच एक झोपडी दिसली आणि या झोपडीमध्ये मंदसा प्रकाश देखील दिसला. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आज या झोपडीतच आपण थांबूया, सकाळ झाली की पुन्हा दिल्लीकडे निघूया. त्यांनी झोपडीच्या समोर गाडी उभी केली आणि झोपडीचा दरवाजा ठोठवला. जसा दरवाजा ठोठवला
तसा त्या झोपडीतून एक महिला जी त्या झोपडीत राहत होती त्या महिलेने दरवाजा उघडला. डॉक्टर नीतू मांडकेंनी सांगितलं की मी असा फसलेलो आहे, पाऊस वादळ वारा या सगळ्या गोष्टींमध्ये मी फसलेलो आहे, भरकटलेलो आहे, मला आजच्या दिवस तुमच्या इथे स्थान द्या. कारण एकूण नीतू मांडकेंचं बोलणं किंवा वागणं बघून ह्या महिलेने नीतू मांडकेंना घरात प्रवेश दिला. जसा मांडकेंनी घरात प्रवेश केला, अर्थात नीतू मांडकेंनी मी डॉक्टर नीतू मांडके आहे या त्या महिलेला सांगितलेलं नव्हतं. जसा घरात प्रवेश केला तसा त्यांना या महिलेने गरम पाणी चहा वगैरे करून दिला आणि ती स्वतः घरामध्ये जो पाळणा होता तो एका हाताने तो पाळणा असा हलवत होती आणि दुसऱ्या हाताने देवाची ती पूजा करत होती. आणि याच वेळी डॉक्टर नीतू मांडकेंनी त्या महिलेला प्रश्न केला की तुमचा देवावर विश्वास आहे का? तर त्या महिलेनं सांगितलं नक्कीच आहे. माझ्या मुलाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे. अनेक डॉक्टरांकडे मी त्याला घेऊन गेले, पण एकाही डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं तयारी दाखवलेली नाही. म्हणे हे फार क्रिटिकल ऑपरेशन आहे. पण एक देव माणूस भेटला, एक चांगले डॉक्टर भेटले आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की या मुलाचं ऑपरेशन एकच डॉक्टर करू शकतो आणि तो डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके मुंबई येथे असतात. तुम्ही त्याला मुंबईला घेऊन जा डॉक्टर नीतू मांडकेकडे, तो ते ऑपरेशन करू शकतील आणि याच्यातून तुमचा मुलगा वाचू शकेल. हे सगळं ऐकून डॉक्टर मांडकेंच्या पायाखालची मातीच सरकली. अरे बापरे, हे काय आहे? तर ती महिला बोलली, डॉक्टर नीतू मांडकेपर्यंत पोहोचण्याची आमची लायकी नाहीये, आमची ताकद नाहीये, आमची आर्थिक परिस्थिती नाहीये. परंतु हा जो परमेश्वर आहे, हा जो भगवान आहे, हा जो देव आहे, तो देव एक ना एक दिवस तरी आम्हाला नीतू मांडकेंपर्यंत पोचविल असा मला विश्वास आहे. आणि गंमत बघा ना, डॉक्टर नीतू मांडके ज्या डॉक्टर नीतू मांडकेंना भेटण्यासाठी ही महिला गेले अनेक दिवस, गेले अनेक महिने किंवा अनेक काय असेल ते वाट पाहत होती की आपल्याकडे कधी पैसे येतील आणि आपण नीतू मांडके यांना भेटू. हेच नीतू मांडके आज त्या घरामध्ये हजर होते. एका मुलाचा जीव वाचवायचा होता, एका महिलेच्या मुलाचा जीव वाचवायचा होता आणि ही महिला धडपडत होती नीतू मांडकेंसाठी. आणि सुदैवाने परमेश्वर कृपेने आपण म्हणूया की तेच नीतू मांडके कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आज त्या महिलेच्या घरात हजर होते. नीतू मांडके पुन्हा सगळा विचार करू लागले, अरे मी दिल्लीला निघालोय, दिल्लीला निघालेलो असताना माझी फ्लाईट रद्द काय होते, माझा ड्रायव्हर माझ्या बरोबर यायला मागत नाही, मग मी ती 4 व्हीलर घेऊन मी दिल्लीला काय निघतोय, पाऊस येतोय, वारा येतोय, वादळ येतोय, विजा चमकतायत आणि अशा अवस्थेमध्ये मी मात्र रस्ता भरकटून ज्या महिलेच्या मुलाला वाचवण्यासाठी जी महिला मला शोधत होती त्या महिलेच्या घरात परमेश्वराने मला आज नेऊन पोहोचवलं. याचा अर्थ असा की कुठेतरी परमेश्वराचं अस्तित्व आहे हे त्या दिवसापासून नीतू मांडके यांनी स्वीकारलं. नीतू मांडके या सगळ्या प्रकारातून सावरले आणि त्या महिलेला सांगितलं की तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहताय, तुम्ही जिथपर्यंत पोहोचण्याची जी काळजी करत आहात, जी धडपड करत आहात, ते डॉक्टर नीतू मांडके तुम्हीच. बघा काय योगायोग आहे. परमेश्वरानं कशा गाठी भेटी घालून दिल्या.
एकाचा जीव वाचवायचा होता आणि एक जण तो जीव वाचवणार होता. आणि अशा गाठी भेटी या परमेश्वरानं घालून दिलेल्या होत्या. तर ते डॉक्टरांनी सांगितलं की तो नीतू मांडके मीच आहे, तुम्ही या मुलाला मुंबईला घेऊन या, मी त्याच्यावर उपचार करीन. पण त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं आणि महिलेनं सांगितलं, डॉक्टर माझ्याकडे मुंबईला येण्यासाठी पैसे नाहीयेत. त्यावर डॉक्टरांनी त्या महिलेला इतकं मार्मिक उत्तर दिलं की माझ्या बहिणीसारखी आहेस तू, की जसं नीतू मांडकेला परमेश्वराने तुमच्या बरोबर तुम्हाला गरज असताना नीतू मांडकेची तुम्हाला गरज होती, तर परमेश्वराने नीतू मांडकेला तुमच्या बरोबर पोहोचवलं, तुमच्यापर्यंत पोहोचवलं. याचा अर्थ तो जो तुझा परमेश्वर आहे ना बाई, ज्याची तू पूजा करते, तो परमेश्वरच तुला माझ्यापर्यंत पोहोचवी. काळजी करू नकोस, तू मुलाला घेऊन ये, मी त्या मुलाचे उपचार करेन. पुढे असं म्हणतात की त्या मुलावर ऑपरेशन झालं, त्यांनी केलं आणि ते सक्सेस झालं. पण बघा हा योगायोग. आणि त्या दिवसापासून म्हणजे देवाला बिलकुलही न मानणारा माणूस, जो डॉक्टर श्रीराम लागू तर म्हणतात की आपण देव 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 हे जे काही जो प्रकार आणलेला आहे तो गेल्या 5000 वर्षापासून आणलेला आहे. पण हे तसं काही नाहीये, देव वगैरे जगामध्ये नाहीये. जग कोणी पाहिलं का? संत गाडगे बाबा म्हणतात, अरे देवाले तुम्ही पाहिले का भाऊ? नाही पाहिले ना. तुमचं विठ्ठल आहे मंदिरात, त्याला कपडे कोण नेसवतं भाऊ? तुम्हीच नेसवता ना. तुमच्या देवाला कपडा नेसता येत नाही, तुमच्या देवाला आंघोळ करता येत नाही, तो कसला रे देव? असं संत गाडगे बाबा महाराज म्हणतात. परंतु त्या दिवसापासून त्यांना मात्र, डॉक्टर मांडकेंना मात्र कुठंतरी एक लक्षात आलं की ठीक आहे, देव परमेश्वर हा भाग जाऊ दे, पण कुठेतरी एक अद्भुत शक्ती आहे, एक अतुलनीय अशी काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळं हा जगाचा संसार चाललेला आहे. आणि त्या दिवसापासून डॉक्टर नीतू मांडके हे देवाची पूजा करू लागले. म्हणजेच आपलं जे काही टायटल आहे, देवामुळे परिवर्तन घडलेले डॉक्टर नीतू मांडके, ते हे अशा या सत्य घटनेतून डॉक्टर नीतू मांडकेंमध्ये परिवर्तन घडलं आणि ते देवाची पूजा करू लागले, साईबाबावर विश्वास ठेवू लागले. अर्थात मी म्हणणार नाही तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण कुठेतरी याच्या पाठीमागं एक शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे. किती शक्ती आपल्याला डायरेक्शन करत असते, त्या शक्तीच्या माध्यमातून आपण सगळं काही करत असतो, हे नक्की. ते आपल्याला दिसत नाही, हवा दिसत नाहीये. हवा जी आहे, हवेशिवाय आपण जगू शकत नाही, 10 मिनिटं 5 मिनिटं जगू शकत नाही. मरताना मात्र हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला तुमचा ऑक्सिजन कमी होतो त्यावेळेला व्हेंटिलेटरवर त्याला ठेवलं जातं, ऑक्सिजन दिला जातो. याचाच अर्थ काय की ऑक्सिजन शिवाय माणूस जगू शकत नाही. ती हवा, जो ऑक्सिजनच्या हवेमध्ये असतो, ती हवा आपल्याला दिसत नाही, परंतु हवा हे देव आहे. अशीच एक अद्भुत शक्ती आहे की जी तुमच्या माझ्या सर्वांच्या पाठीमागे आहे मित्रांनो. आणि तीच आपल्याला हे सगळ्या संसारामध्ये जे काही संसाराचा रंगमंच आहे, या रंगमंचावरून आपल्याकडं ते काम करून घेत आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो, परत येतो एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर. तोपर्यंत नमस्कार. आजचा विषय जरा वेगळा होता, जरा छान होता आणि काहीतरी कुठेतरी मागे पडलेलं ज्या काही डॉक्टर नीतू मांडके यांच्या ज्या काही घटना आहेत किंवा जे काही विचार आहेत ते आपल्या समोर आणावे या विचाराने हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि हा पूर्ण सत्य आहे. नमस्कार.